करतायत. लॉंग ऑफ द दिशेने फिल्डर आहेत. सुरुवात झाली आहे डावाला आणि सिंगलने धावसंख्येचा आकार. एक सलामीवीर ओमकार मयूर, बॉलिंग मार्कवर कुणाल. आणि डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन. ओमकार बॅक टू दडागाव. सामन्याचा सामनावीर विके आजारी, ज्याने 18 धावा केल्यात आणि एकूण विकेट किती घेतले? 2. विकेला आपण नंतर देऊया मॅन ऑफ द मॅच. सध्या विके अंपायरिंग करतोय. गोलंदाज तयार. कुणाल उडवला. यावेळेस मात्र फिल्डर आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, पण 2 धावा इथून मात्र फार वेगाने पूर्ण करतायत आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलक होते 3. 1 गड्याच्या मोबदल्यात. बॉलिंग मार्कवर कुणाल आपण बघताय डाव्या हाताचा एक शैलीदार गोलंदाज. न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालाय. वैभव पाटील मयूरच्या साथीला. पुन्हा एकदा त्या दिशेने फिल्डर तिथे आहे तैनात आणि झेल झालाय ड्रॉप. सोपा झेल होता. गोलंदाज थोडेसे निराश आहेत, हताश आहेत, कारण फिल्डरची साथ गोलंदाजाला लाभणं फार गरजेचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा झेल ड्रॉप होतात तेव्हा कुठेतरी गोलंदाजाचं मानसिक खच्चीकरण होतं, आत्मविश्वास कुठेतरी कमी होतो. धावसंख्या धावफलक होती 4. ओहो, हा यॉर्कर आणि नुसता यॉर्कर नाही तर हुकमी यॉर्कर. फलंदाज क्लीन बोल्ड. एकूण झाले ते म्हणजे 5 षटक संपलेले आहे. पहिला विकेट गमावलेले 2
बाद होणारे बॅटर आपण बघितला आधी. फलंदाज बाद झाले होते ओमकार आणि त्यानंतर बाद झाले होते मयूर. असे दोन्ही सलामीवीर बाद झाले होते. मयूर साठी जो यॉर्कर होता आपण बघितला तो अत्यंत वेगवान होता, खोलवर टप्प्याचा होता आणि कुठलाही त्या ठिकाणी आपण बघितलं तर त्याला ती संधी मिळालीच नाही बॅट उचलायची देखील. इतका घातक चेंडू होता. The bowler's name सोहम. तर सोहम तयार. एक वेगळी युनिक अशी ऍक्शन आपण बघतात बॉलिंग मार्कवर सोहमला. आणि सोहम आम्हाला अशी माहिती मिळाली की टर्फवरती भरपूर प्रॅक्टिस करतात. कारण आमचा सागर फराड यांनी माहिती दिलेली आहे की पलावा जिथे जो टर्फ आहे तिथे प्रॅक्टिस करतात आणि प्रॅक्टिस करायला पाहिजे. आता मैदान रात्री इथे येऊन प्रॅक्टिस करणं तर शक्य नाही, पण टर्फला सगळी व्यवस्था असते, फोकस असतात. एकदम सिंपल ॲक्शन आणि बघा काय सहजतेने बॉल सोडतायत. चांगला रिदम बघायला मिळतो. ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल. सोहेल तन्वीरची बॉलिंगची ॲक्शनची आठवण मला आली, जे पाकिस्तानचे माजी गोलंदाज होते पण ते लेफ्ट हँडेड होते, हे राईट हँडेड आहेत. तर आतापर्यंत गोलंदाजी चांगली झाली. धावसंख्या धावफलकावरती 5, षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती गोलंदाज सोहम. 30 लेन 30 लाईन आणि 30 गती. अप्रतिम गोलंदाजी आपण बघतायत. सलग 3 चेंडू डॉट फेकलेले आहेत. सुपर बॉलिंग बाय सोहम. एक यंगस्टरला आपण बघतायत, अत्यंत सुंदर त्याचा रनअप आहे. त्याचबरोबर रिलीज ऑफ डिलिव्हरी आपण बघितलं अत्यंत चांगली बघायला मिळते. धावा फक्त 5, स्थिरावली धावसंख्या. सुपर बॉलिंग. हा चेंडू यावेळेस पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग. सलग 3 चेंडू डॉट नंतर आपण बघितलं तर हा वाईट बॉल. गोलंदाज तयार सोहम. हा चेंडू ऑन साइडला खेळतायत. फिल्डर लॉंग ऑन वरनं फार वेगाने गेलेत, पण मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत 1 धाव. 4 चेंडूत फक्त 2 धावा दिलेत. भविष्य उज्ज्वल आहे. खरं तर ज्या पद्धतीने बॉलिंग करते फार कमी वय आहे आणि जर याच पद्धतीने नवीन नवीन गोष्टी करत राहिला, गोलंदाजीमध्ये वैविध्यपूर्णता आणली तर नक्कीच नावारूपाला येऊ शकतो हा गोलंदाज. भरपूर शिकावं लागेल, भरपूर खेळावं लागेल. चुका होत जातील, त्या चुकांची दुरुस्ती करून स्वतःला परिपूर्ण बनवावं लागेल. 7 धावा. फुल टॉस होता. ओव्हर द बॉल रेड खेळतात. लॉंग ऑन वरनं फील्डर जजमेंट चुकलाय. बॅकअप मिळतात. तिथे होतं क्षेत्ररक्षक. डावखुरे गोलंदाज आपण बघितलं कुणालने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाली ती म्हणजे 9. 1 चेंडू शेष आहे. 9 धावा झालेल्या आहेत. आतापर्यंत या षटकामध्ये सोहमने फलंदाजांना शांत ठेवले, मोठे फटके खेळू दिले नाहीयेत. मैदानावरती आपण बघताय देवा आणि मयूर बॅटिंग करतायत. लास्ट टू गो. ओव्हर द विकेट. हवे झेलची शक्यता, पण फिल्डर धावलेच नाही. बहुतेक सूर्याचे किरण आले आता सांगतायत बघा. हो, अशा प्रकारे षटक संपलेले. दुसरा धावसंख्या धावफलकावरती 10. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या धावा एकूण 5. या ओव्हरमध्ये 5 आलेले आहेत. गोलंदाजी अप्रतिम झालेली आहे.
सोमने इम्प्रेस केले यावरमध्ये. आपण बघितलं तर सुरुवातीला 3 चेंडू अप्रतिम हाताळले, एखादा वाईट आपण यावरमध्ये जरूर बघितला. तर बघा आपण बघू शकाल डगआउटमध्ये, माफ करा, तिथे जे प्रेक्षक कक्ष आहे तिथे लहान मुलांची गर्दी बघायला मिळते. लहान मुलं ही आमची नारायणगावची आहेत. आज शनिवार आहे, आज लवकर शाळा सुटली. आणि विशाल चिकनकर बघा तिथे आहेत, मुलांबरोबर कोचिंग करतायत त्यांना. विशाल शिकवा, त्यांना तयार करा. आपल्याकडे बॅट्समन बॉलर व्हायला पाहिजे नवीन. विशाल चिकनकर खेळाडूंना तयार करायचंय. चांगले कोच म्हणून त्यांची ओळख आहे विशाल चिकनकर यांची. धावसंख्या 10. बॉलिंग मार्कवर गोलंदाज पवन, A1 पवन. बघूया पवनचं षटक प्रोडक्टिव्ह आहे की इकॉनॉमिकल हे आपल्याला या षटकानंतर कळेल. हा चेंडू जाऊ दिलाय, अंपायर आमच्या दिशेने वळत आहेत. वाईट बॉलचा इशारा. डावखुरी गोलंदाज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण डावखुरी गोलंदाज बघितले. या ओव्हरमध्ये आता आपण तिसऱ्या षटकातही लेफ्ट हँडेड बॉलरला बघतोय. ऑफ स्टंप वरती वाईड यॉर्कर. चांगला कमबॅक, चांगला कमबॅक त्या ठिकाणी. डॉट बॉल. चला, नो आर्ग्युमेंट, नो आर्ग्युमेंट. तकदीर त्या ठिकाणी आपण बघतायत. चेंडू गेलाय गलीमध्ये, स्वतःला झोकून दिले, मिसफील्ड झाले. पण केवळ एकच धाव या ठिकाणी घेतलेली आहे. आणि आता मात्र हाताला माती लावून बॅट्समन या ठिकाणी देवा तयार. धावसंख्या धावफलकावरती एकूण 12 धावा झाल्यात. षटक क्रमांक 3. संध्याकाळ जशी झाली तशी धावांची गती कमी कमी होत गेली. आपण बघितलं मागच्या मॅच मध्ये धावा फारशा झाल्या नाही, पण त्याच्या आधी आपण धावा भरपूर बघितल्या. फुलटॉस होता, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रोही चांगला आहे, पण गोलंदाजाला त्या ठिकाणी कलेक्ट करता आला नाही थ्रो. 2 धावा मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 13. अगदी 11 होत्या, आता 2 ऍड झाल्या. 13 धावा, 2 विकेट. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती. या इनिंग मध्ये आपण बघितलं तर एकही मोठा फटका आतापर्यंत आला नाहीये. गोलंदाज पवन. बॅटची एज, चेंडू गेलाय सिली मिड ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, थ्रो मात्र थोडासा पुढे आलाय. आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण. जबरदस्त कल्पकता दाखवलेली आहे, हुशारी दाखवली आहे, चातुर्य दाखवलेलं आहे. धोका होता दुसऱ्या धावेचा, पण तो धोका पत्करला, रिस्क घेतला आणि या 2 धावा मिळाल्या. असंख्य धावफलकावरती बघतो आपण एकूण 15. गोलंदाज तयार त्या ठिकाणी पवन. 2 to go. हलकसा अपील यष्टांच्या मागून होतोय. चांगली गोलंदाजी. सुरुवातीला आपण एक वाईड बघितला. डॉट बॉल. पायचीचा हलकसा अपील झालं होतं. नियम क्रमांक 27 नुसार तुम्हाला अपील करावं लागतं. एखाद्या सिच्युएशन वरती जर कॉट बिहाइंड आहे, पायचीत आहे, त्यावेळेस तुम्हाला अपील करावं लागतं. अन्यथा पंच तुम्हाला आउट देणार नाही. तुम्हाला अपील ते करावंच लागतं. हा चेंडू हवेत आहे, कव्हर पॉइंटला फिल्डर डीप मधून जात आहेत. 1 धाव या दरम्यान पूर्ण करतायत. अशा प्रकारे षटक समाप्तीची घोषणा. 3 ओव्हर नंतर धावसंख्या धावफलकावरती बघतोय आपण एकूण झाली ती 16.
धावांची गती आहे 5.33 प्रति ओव्हर मागे. का हो शरीर भेदी चेंडू पडल्यानंतर आत आला होता, उसळणारा होता, एक्स्ट्रा बाउन्स आपण बघितला. सिंगल येते धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत एकूण झाले ते म्हणजे 17. शेवटचं षटक प्रगती पथावरती. अपील झालाय, चेंडू येतोय शॉर्ट लेगच्या दिशेने. या दरम्यान एक धाव मिळते, धावसंख्या धावफलकावरती 18. या मॅच मध्ये काय घडले काय समजत नाही, प्रश्न पडलाय कारण धावा आल्याच नाही, मोठे पटके बघायला मिळालेच नाही आणि त्यामुळे धावफलक शेवटचं षटक सुरू असताना आपण बघतो केवळ 18. क्लीन बॉल, 1 more विकेट डाऊन, विकेट नंबर 4. षटकार मारला तर 1000 रुपये कुणाकडून? उमेश पाटील याचकडून. काय जबरदस्त बॉल होता आपण बघितला अंशचा. अंश पुन्हा एकदा ऑन साइडला फिल्डर त्या ठिकाणी आणि झेल झाला बहुतेक ड्रॉप, कारण डाव्या बाजूला उजव्या बाजूला आम्हाला दिसत नाही. या ठिकाणी कपडा कव्हर केल्या गार्डाने. मिड विकेट चा जो पोर्शन आहे तो आम्हाला दिसत नाही, पण आम्ही लाईव्हला चेक करतो. पण झेल त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. एकूण चेंडू झालेले आतापर्यंत 5 धावा धावफलकावरती केवळ आणि केवळ 19. हा चेंडू हवेत आहे, चेंडू गेला वॅकन एरियामध्ये. फिल्डर येतात लॉंग ऑफरना कव्हर करेपर्यंत 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण करतायत आणि अशा प्रकारे डाव संपलाय. पहिला धावसंख्या धावफलकावरती 21 आणि आजच्या दिवसातील सर्वात
कमी धावसंख्या 22 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं विजयासाठी मैदानावरती आपण बघताय श्लोक 11ला. टॉस साठी या दोन्ही कॅप्टन यायचे आहेत. तर 22 धावांची गरज आहे विजयासाठी श्लोक 11ला. तर फार मोठं लक्ष नाही आहे पण गोलंदाजी अप्रतिम झालेली आहे. आपण जर गोलंदाजीचं पृथक्करण केलं तर पहिल्या ओव्हरमध्ये कोणाच्या 5 आल्या, सोहमच्या आल्या केवळ 5, पवारने देखील 6 धावा दिल्या आणि अंतिम ओव्हरमध्ये केवळ 5 धावा. कुठल्याही गोलंदाजाने डबल डिजिट मध्ये धावा दिल्याच नाही. त्याच कारणास्तव 21 धावा अवघ्या 24 चेंडू मध्ये बांधलेल्या आहेत. 22 धावांची गरज आहे 24 चेंडूत श्लोक 11ला. आणि त्याचबरोबर प्रेमनाथ हजारे दोन्ही जबरदस्त फॉर्मात आहेत. बघूया हे मॅच लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न करतील. लो स्कोरिंग मॅच आहे. बॉलिंग मार्कवर ओमकार ड्राइव्ह केलाय वाईड स्पीड ऑफला त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण डॉट बॉल. 22 धावा रोखायच्या आहेत होण्यापासून पण मैदानावरती दोन्ही इन फॉर्म बॅटर. एका बाजूला प्रेमनाथ दुसऱ्या बाजूला भरत. ओ प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी खूप जास्त बाहेर पिचिंग आहे. व्हाईट बॉलचा इशारा करतायत. ओमकारनं पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं 3 वाईट फेकले होते पण तरी सुद्धा एकही धाव बॅटने करू दिली नव्हती. हा देखील पुन्हा टाकावं लागेल. अंपायर सांगतायत व्हाईट बॉल. ती समस्या आपण ओमकारच्या बाबतीत पहिल्या ओव्हर पासून बघतोय, पहिल्या मॅच पासून बघतोय.
पहिला चेंडू अप्रतिम हाताळल्यानंतर पुढचे 2 चेंडू या ठिकाणी वाईड फेकतोय. आधीच धावफलकावरती फार कमी आहेत, केवळ 21 धावा आहेत. हा देखील पुन्हा टाकावा लागेल. सलग 3 चेंडू 3 वाईड. तर पहिल्या मॅच मध्ये 3 वाईड टाकल्यानंतर चांगलं कमबॅक झालंय, पण या मॅच मध्ये पुन्हा एकदा तसंच काही घडेल का? तर आदरणीय चिंतामण दादा हजारी, जय श्रीराम याचकडून आयवा कॅचला 200 रुपये. हो थेट फिल्डरच्या हातात. शॉट एक्स्ट्रा कव्हरला झेल टिपलाय. प्रेमनाथला जावं लागेल टाकगावच्या दिशेने. ही बहुमूल्य विकेट ओमकारने केलेली प्राप्त. आणि बघा काय कमबॅक आहे. राऊंड विकेट येत असताना आता मात्र चांगली लाईन लेंथ बघायला मिळते. 3 धावा. बॅटचे चेंडू गलीमध्ये निघाला गॅप मधून. सीमा रेषेच्या दिशेने आउटफील्ड प्रचंड फास्ट. चेंडूला अडवलंय जरूर, पण हो नाही हुतू सुरू आहे आणि फायनली नकार दिल्या. 2च धावा मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 2 ने आपण बघताय जाऊन पोहोचली ती म्हणजे 5. फार मोठं टार्गेट नाही आहे, पण शेवटी टार्गेट छोटं असलं तरी चेस तर करावं लागेल. लो स्कोरिंगच्या मॅचेसही रंगतात, पण त्यासाठी गोलंदाजांना मेहनत करावी लागते. त्यासाठी क्षेत्ररक्षकांनाही मेहनत करावी लागते. स्वीप करण्याचा प्रयत्न. राऊंड द लेग फलंदाज क्लीन बोल्ड. एवन पवन, बघूया पवन कशी बॅटिंग करतोय. ओमकार राऊंड द विकेट. टॉप एज गेलाय मागे लॉंग स्टॉपच्या दिशेने. स्क्रीनवर जाऊन धडकलाय. मिळतील धावा 4.
फलकावरती 9 धावा झाल्या. टार्गेट एकूण आहे 22 धावांचा. 13 धावांची अजूनही गरज आहे. फार मोठी धावसंख्या जरूर नाहीये पण 2 विकेट तरी गमावलेले आहेत. न्यू बॅटर मैदानावरती. स्ट्राईकला आता आपण बघतोय भरतला प्रथमच. ऑटॉपेज झेलची शक्यता. भरतला परत यावं लागेल. डगा न्यू बॅटर मैदानावरती उमेश पाटील. हा देखील उंच गेलाय. हा झेल फार कठीण आहे कारण चेंडू जितका उंच जातो तितकाच जास्त वेगाने खाली येतो. अशा कॅचेस पकडण्यासाठी तुमच्याकडे चांगली आयसाइट पाहिजे, चांगलं तंत्र पाहिजे आणि त्याचबरोबर चांगला सराव पाहिजे. हा झेल या ठिकाणी झालेला आहे ड्रॉप. धावसंख्या धावफलकावरती 11 धावांची गरज. पंधरा चेंडू शिल्लक आहेत आणि 4 विकेट गमावले. कोणी विचार केला होता इतका ताकदवर संघ जिथे प्रेमनाथ भरत सारखे 2 जबरदस्त बॅटर असताना 22 धावांसाठी इतका मोठा संघर्ष करावा लागेल. यालाच क्रिकेट म्हणतात मित्रांनो. मोठी धावसंख्या कधी कधी सहजतेने चेस होते आणि कधी कधी छोट्या धावसंख्येसाठी फार मोठा संघर्ष करावा लागतो. तो संघर्ष मैदानावरती बघायला मिळतोय ऋणव 11 संघाचा. हो पायातला बॉल हवेत आहे. हा देखील फिल्डरचं जजमेंट चुकलं. चेंडूने टप्पा पडल्यानंतर दिशा बदलली आणि या दरम्यान 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती 13. विजयासाठी 9 धावांची गरज आहे. आम्ही चर्चा करतो कॉमेडी बॉक्स मध्ये की मॅच भरत पाटील आणि प्रेमनाथ लवकर संपवतील पण नियतीला ते मंजूर नव्हतं. स्लोक 11च्या गोलंदाजांना इतके चेंडू अवांतर फेकूनही मैदानावरती अजूनही 9 धावांची गरज आहे. 14 चेंडू खोदून काढलाय. यावेळेस फिल्डर आहेत लॉंग ऑफला. 1 धाव सहजतेने पूर्ण केलेली आहे. सिंगलच्या साह्याने आपण बघतोय धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 14. जेव्हा विकेट जातात तेव्हा सिंगलचं महत्त्व लक्षात येतं आणि या ठिकाणी आपण बघताय प्रत्येक सिंगलवरती टाळ्यांचा गजर डगआउट मधून होत असताना. स्ट्राईकला बॅटर त्या ठिकाणी बघतो आपण. बॅट्समन लेफ्ट हँडेड बॅटर पवन पाटील. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी आपण बघतोय मयूर म्हात्रे. चला लवकर जास्त वेळ घेऊ नका. यानंतर 4 मॅच कव्हर करायचे आहेत.
ओहो समोर समोर वेस्ट ऑफ झेल कठीण होता. लक्षात आला अनुभव काय असतो त्या ठिकाणी. पिंटू आहेत मला वाटतं अनुभवी खेळाडू आणि काय अनुभव असतो दाखवला त्यांना. लक्षात आलं की झेल आपल्याला होणार नाही. त्यांनी चेंडूला थांबवलं. आता विजयासाठी हव्या धावा एकूण 7. 12 चेंडू 7. 3.5 धावांची धावगती आहे. आता बॉलिंग कोण करणार आज प्रश्न दिसतोय. अजूनही कुठला बॉलर तयार दिसत नाहीये बॉलिंग मार्कवर. तर 12 बॉल 7 होणार का प्रश्न आहे. होऊ शकतात नाही होऊ शकत. 12 चेंडू 4 झाल्या नव्हत्या रॉयल कोलंबोली संघाला कारगिलच्या मैदानावरती. 3च झाल्या. फार जुनी मॅच आहे आणि 3च रन झाले आणि सामना टाय झाला. सुपर ओव्हर मध्ये गेला. 18 बॉल मध्ये 9 झाल्या नव्हत्या बदलापूरच्या मैदानावरती. असे अनेक किस्से क्रिकेट मधले आहेत. अशा अनेक रोमांचक मॅचेस क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. सरड्यासारखा खेळ नेहमी रंग बदलताना आपण बघितलेला आहे. इथेही तसा काही चमत्कार होईल का हा प्रश्न आहे. कठीण आहे पण बघूया काय घडतंय. भारतीय महिलांनी 339 धावा चेस केल्या ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट. ज्या ऑस्ट्रेलियाला हरवणं फार कठीण होतं. ओहो पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट. असेच डॉट चेंडू फेकावे लागतील. विकेट्स घ्यावे लागतील तरच या मॅच मध्ये पुन्हा कमबॅक करता येईल. पण हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. या षटकात जर गोलंदाजी चांगली झाली तर मजा येईल. बॅटची एज झेलची शक्यता. सुपर कॅच सुपर कॅच. सुईने होत असेल तिथे तलवारीची गरज काय. सिंगल डबल्सने ही मॅच जिंकता येईल. मग इथे हवेतून खेळण्याची गरज काय ते रिस्क घेण्याची गरज काय. 10 बॉल 7 बॉलिंग मार्कवर आकाश पाटील. मैदानावरती आलेले आहे अंश पाटील. बघूया अंश कशा पद्धतीने खेळतोय. 10 बॉल 7 ची गरज. चला वेळ घेऊ नका चला. वेळ जास्त वाया घालू नका. यानंतर एक मॅच आहे. सूर्यास्ताला चाललाय. हिवाळ्याचे दिवस आहे. लवकर अंधार होतो. दिवस लहान आणि रात्र मोठी आहे. दहा बॉल 7 विकेट्स 6 एकमेव पर्याय राहिलाय. आणखीन 2-3 विकेट आले तर या मॅच मध्ये रंगत निर्माण होईल. पण बघूया काय घडतंय मॅच मध्ये. सध्या तरी मॅच बरोबरीमध्ये सुरू आहे. पारडं थोडंसं जड आहे ऋणा इलेव्हनचं कारण एखादा मोठा फटका त्यांना विजयाच्या समीप नेऊ शकतो. ओ शॉर्ट ऑफ लेन ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड बॉल कॉल. विनाश काले विपरीत बुद्धी. अशा प्रकारची गोलंदाजी आत्मघातकी ठरू शकते. संघाच्या विनाशाला कारणीभूत ठरू शकते. पराभवाला कारणीभूत ठरू शकते. वाईट बॉल. आता 10 बॉल मध्ये 6 करायचे आहेत. बॅटचे चांगलं क्षेत्ररक्षण गलीमध्ये पण एक धाव पूर्ण करतायत. आता 5 धावांची गरज. नऊ बॉल 5.
बाहेरचे चेंडू निघाला थर्ड मॅनच्या दिशेने आणि या दरम्यान येतो हा चौका. लहान मुलांनी स्टेजवर न खाली उतरा. भरपूर मस्ती करताय तुम्ही. आयोजकांच्या सूचना आहेत. चला लहान मुलांनी खाली उतरायचं आहे सूचना आयोजकांच्या, नाहीतर प्रत्येकाकडनं 100 रुपये दंड घेतला जाईल. 3 मुलं उतरले त्यांच्याजवळ 100 रुपये नाहीत, माहिती आहे त्यांना दंड लागेल. तर 7 बॉल 1 ची गरज. एक 5 पाहिजे होते ना, 4 आले. हो कॅच होईल का पिंटू? नाही पकडू शकले. मॅच फिनिश. फायनली मॅच या ठिकाणी जिंकलेली आहे.